षटका दिलाय सुशांत याने जबरदस्त यॉर्कर लाईनचा टाकलेला चेंडू सरळ यष्टा उद्ध्वस्त करून गेला आणि अनिल मात्र निराश मनाने माघारी परतलाय। आता मात्र त्याची जागा घेण्यासाठी बाहुबली उर्फ रोशन मैदानात निघालाय। पहिलीच क्वालिफायरची ही मॅच आणि या मॅच मध्ये अनिल शून्यावर बाद होताना आता मात्र दडपण असणार आहे आदर्श करंजाळी संघावरती। संघर्ष भागनेवाडी संघ या ठिकाणी खुश, परंतु खुश होऊ नका मित्रांनो, अजून खुश होणं बाकी आहे। तुमच्यात आहे चमक वेगळी, तुमच्यात आहे धमक वेगळी। ही धमक आणि चमक आज मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे। सुशांतने दाखवलीच आहे। सामन्याला थोडं स्पीडअप द्यायचं आहे पंच आणि खेळाडूंना विनंती आहे। सुशांत दुसऱ्या चेंडूवरती अनिलला टिपलय आणि सामना करतोय आता रोशन। सहज चेंडू ढकलून दिलाय आणि एक धाव पूर्ण केले रोशनने, कारण अनिलची मोठी विकेट गमावले आदर्श करंजाळी संघाने। सुंदर बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते सुशांत त्याच्याकडून। पहिला चेंडू ऑफला ठेवला होता आणि दुसरा चेंडू डायरेक्ट क्रिकेटचा ब्रह्मास्त्र वापरला होता, तो म्हणजे यॉर्क चेंडू। आणि या यॉर्क चेंडूवरती अनिलला आपला विकेट गमावा लागला होता। आणि सुंदर प्रकारे आतापर्यंत जरी गोलंदाजी हाताळत आहे तो म्हणजे सुशांत, आता मात्र स्ट्राईकवर आहे तो म्हणजे रोशन। पाहूया पुढील चेंडू कशा प्रकारे हाताळतोय तो म्हणजे सुशांत। स्ट्राईकवर असणार आहे तो रोशन। पाहूया सुशांतचा पुढील चेंडू रोशनसाठी आणि हा सुंदर असा खेळून काढलेला चेंडू हलक्या हाताने आणि या ठिकाणी एकही धाव नाहीये, निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळते सुशांतच्याकडून। चला संघर्ष भागनेवाडी संघाची या ठिकाणी हवा निर्माण होताना हेवी होतोय आदर्श करंजाळी संघावरती, परंतु अजूनही मैदानात तंबू ठोकून आहे, शड्डू ठोकून आहे तो म्हणजे रोशन आहे। तोपर्यंत अजिंक्य तारा आदर्श करंजाळी संघ या ठिकाणी रोशन होईल आणि हा चेंडू सुद्धा निर्धाव फेकलाय सुशांतने। कमालची गोलंदाजी करतोय नयन आणि एक चांगली लाईन आणि लेन पकडून गोलंदाजी करतोय रोशन, मात्र चेंडू समजू शकला नाही आणि निर्धाव चेंडू गेलाय। षटकाची समाप्ती होते। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या अवघ्या 2 धावा। नक्कीच भाऊजी सुंदर षटक हाताळले आहे तो म्हणजे सुशांत आणि काही चेंडू न समजलेला आपल्याला पाहायला मिळत आहेत आदर्श संघाच्या फलंदाजांना आणि एक विकेट सुद्धा गमावलं आहे तो म्हणजे आदर्श संघाचा मला वाटतं एक समजूतदार आणि तंत्रशुद्ध फलंदाज आहेत ते म्हणजे अनिल डिंगलकर यांचा विकेट गमावावा लागला आहे तो म्हणजे आदर्श संघाला। आता मात्र बॉलिंग मार्कवरती येत आहेत ते म्हणजे अमोल, बॉलिंग साठी येत आहेत ते म्हणजे अमोल, बॅटिंग स्ट्राईक वरती पण आहेत ते म्हणजे अमोल, दोघेही अमोल। पाहूया कशा प्रकारे कुठला अमोल भारी पडतोय अमोल वरती आपल्याला आता पाहायला मिळणार आहे। अमोलचा पहिला चेंडू सामना करतोय तो म्हणजे अमोल। पाहूया हा चेंडू स्क्वेअर मारा आपल्याला पाहायला मिळतोय, वाईट स्वरूपात एक धाव आपल्याला पाहायला मिळणार आहे। पहिला चेंडू वाईट टाकलेला आहे अमोल यांनी। संघर्ष संघाचा अमोल निश्चितच पॉवर प्ले षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली सुशांत याने, अवघ्या 2 धावा दिल्यात आतापर्यंत। मला वाटतंय कालपासून 2 धावा कोणत्याही गोलंदाजाने पॉवर प्ले मध्ये कमीत कमी दिल्या नव्हत्या। ते काम मात्र या क्वालिफायरच्या राऊंड मध्ये सुशांतने केले आणि आपल्या संघाला एक नव संजीवनी दिले, एक नवीन उमेद दिले। बघूया सामना रंगतोय आदर्श करंजाळी विरुद्ध संघर्ष भागनेवाडी। पुन्हा एकदा लेग साइडला मारलेला फटका जातोय, 1 बाउंस 2 बाउंस 3 बाउंस 4 1 2 का 4 गेलाय सरळ मैदाना गुदगुल्या करत आरपार चौकार। भाऊजी कालच्या सत्राची जर सुरुवात आपण पाहिली असाल तर एकदम धडाकेबाज सुरुवात झाली होती। पहिल्याच मॅच मध्ये आपल्याला सह्याद्री संघाकडून 82 धावा उभारल्या होत्या, एकदम मोठ्या धावांचा डोंगर उभा केलेलं होतं
गणेशवाडी या संघाला. आणि आज आपल्याला एकदम शांत मंदावलेले असं स्कोर बोर्ड आपल्याला पाहायला मिळते. याच्याबद्दल काय बोलायला भावेजी? निश्चितच सह्याद्री संघ एक बलाढ्य संघ म्हणूनच अजिंक्यतामध्ये नेहमीच उल्लेख होतो आणि पहिल्याच सामन्यामध्ये 82 धावा ठोकून याने आणि हा सुंदर झेल, क्या बात है, कॅच ऑफ द टुर्नामेंट होऊ शकतो या ठिकाणी. नक्कीच कॅच ऑफ द टुर्नामेंट हा झेल होऊ शकतो. सुंदर अशी डाईव्ह मारून आपल्याला कॅच, आपल्याला झेल आपल्याला पाहायला मिळतोय संघर्ष भागणेवर या संघाकडून. आणि दुसरा गडी बाद या दुसऱ्या ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय अमोल. दोन्ही सलामीचे फलंदाज आपल्याला तंबू मध्ये परत दिसत आहेत. सुंदर गोलंदाजी अमोल याच्याकडून. अमोलवरती भारी पडलेला आहे. मोहम्मद कैफ, युवराज सिंग सारखी या ठिकाणी क्षेत्ररक्षण करून आशिष याने उत्तम झेल पकडलाय, पुढे डाय मारले आणि अवघड असलेला झेल सोपा केलाय आणि पुन्हा एकदा आदर्श करंजालीला मोठा झटका दिलाय अमोलच्या रूपाने. अमोल भारी पडलाय अमोलवरती आणि त्याची जागा घेण्यासाठी आता गेलाय मैदानात संतोष. बघूया संतोष निर्माण करतोय काय आदर्श करंजाली संघामध्ये. संतोष निर्माण करण्यासाठी मारझोड करावी लागेल, कुटाकुटी करावी लागेल, चौका षटकांची आतषबाजी करावी लागेल आणि मी म्हटले त्याचप्रमाणे आतषबाजी सुरू झाले आणि राहुलने या ठिकाणी सुंदर असे क्षेत्ररक्षण करता करता 2 धावा मात्र वाचवू शकला नाही. 2 धावेच्या मदतीने वाढलेली धावसंख्या, वधारलेली धावसंख्या 9 धावा. 9 धावा. अजूनही एक संत गतीने सुरू असलेला सामना, संत धाव गतीवरती थांबलेला सामना. संघर्ष मात्र संघर्ष करतोय, पणाला लावतोय प्रत्येक खेळाडू आपला कसरत आणि आपली मेहनत, जीव तोड मेहनत करतोय आणि आपल्या संघाला सेमीफायनलच्या दिशेने नेऊन ठेवतोय. बघूया आदर्श करंजाली पुन्हा एकदा सज्ज आणि पुन्हा एकदा जोरदार या ठिकाणी झेल होऊ शकतो आणि झेल सुटलाय मित्रांनो. 2 धावा झाल्यात संतोषाने 2 धावा पटकावल्यात. झेल अवघड होता थोडं, भौगोलिक दृष्ट्या मैदान वर खाली असल्यामुळे प्रॉब्लेम होता ना. या ठिकाणी देणगी स्वरूप राहुल माजरेकर 1000 रुपये, कुमार सचिन गंगाराम मळेकर 555 रुपये, श्री दशरथ झोरू लोंडे गोविंशेतवाडी पांगारे 1100 रुपये, प्रणेश मोरे दाभिळ 1000 रुपये, सुनील पाष्टे 500 रुपये. पुन्हा एकदा किती धावा? 2 धावा. धाव संख्या पोहोचले 13 धाव संख्येवरती. या ठिकाणी प्रथम क्रमांकाचं चषक आले अजिंक्यतारा पंचक्रोशी क्रिकेट मंडळाचे विद्यमान अध्यक्ष मंगेशजी भागणे सरांकडून. द्वितीय क्रमांकाचं चषक आले आहे अजिंक्यतारा पंचक्रोशी क्रिकेट मंडळाचे सचिव अनिल डिंगणकर यांच्याकडून. तृतीय क्रमांकाचं चषक संदीप बिरजे साहेबांकडून. चतुर्थ क्रमांकाचं चषक अनिल माजरेकर संचालक प्रमुख, मालिकावीर विकास जाधव, उत्कृष्ट फलंदाज महेश घरटकर, उत्कृष्ट गोलंदाज मनीष जी लोंढे सर संचालक प्रमुख, अंतिम सामनावीर स्वप्नील बारे जयेश. प्रत्येक सामनावीर तब्बल 25 चषक आपल्याला मंडळाकडून देण्यात आलेले आहेत. विजेता उपविजेता मेडल्स ऋषिकेश बारे, बेस्ट प्लेयर ऑफ द इयर ट्रॉफी भावेश लोंढे, सामनावीर कॅश प्राइज राकेश घाग. तत्पूर्वी आपण जाऊया मैदानाकडे. दुसरा षटक देखील या ठिकाणी आपल्याला समाप्त दिसत आहे आणि धावसंख्या पोहोचली आहे ती म्हणजे 13 या आकड्यावरती. एकदम संत गतीने चाललेला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आता बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे ऋषिकेश. सामना करतो तो रोशन. पाहूया फुलटॉस चेंडू होता आणि हा लेग साइडला भिरगावलेला चेंडू आणि या चेंडूवरती येत आहेत ते म्हणजे 4 धावा. या 4 धावाच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. धाव फलक सांगत आहे 17 धावा. आता मात्र खतरा सुरू झालाय संघर्ष भागणेवाडी संघाकला. कारण का संत गतीने सुरू असलेली फलंदाजी होती तोपर्यंत सर्व खेळाडू शांत होते. 2 विकेट आदर्श करंजाली संघाच्या या ठिकाणी पडल्या आहेत आणि पुन्हा एकदा या ठिकाणी हेवी होताना संतोष आणि रोशन.
या ठिकाणी अतिथी देवो कक्षामध्ये लक्ष्मण मांजरेकर साहेब आलेले आहेत. मी त्यांचं अजिंक्यतारा पंचक्रोशी क्रिकेट मंडळाच्या वतीनं स्वागत करतो आणि त्यांना अतिथी देवो कक्षामध्ये बसण्याची विनंती करतो. या ठिकाणी पुन्हा एकदा नो चेंडू आणि आता मात्र गोलंदाज बदलावा लागेल. त्यांना उतरू दे नाही तर गाडीतून आवाज जाणार. चला सामन्याला स्पीडअप पकडायचा आहे मित्रांनो. फ्री हिट असणार आहे या चेंडूवरती. रोशनला फ्री हिट दिले संघर्ष वागणेवाडी संघाने आणि नवीन गोलंदाज प्रतीक मला कळत नाहीये वैभव का बाहेर बसलाय. प्लेइंग 11 मध्ये वैभवला या ठिकाणी जागा मिळू शकलेली नाहीये कारण इंजुरी असू शकते. फॉर्मचं एक रिझन असू शकतो. इंजुरी आहे वैभवला त्यामुळे प्लेइंग 11 मध्ये तो जागा मिळवू शकलेला नाहीये. कारण का ही अजिंक्यतारा चॅम्पियन चषक म्हटले की नयन एक 6 महिन्याची पूर्वतयारी असते. आपण खेळाडू आधी घोषित करतो. जे प्लेइंग 15 मध्ये असतात त्यांना संधी या ठिकाणी दिली जाते आणि काही एक्सक्यूज या ठिकाणी चालत नसतात. त्यामुळे प्लेइंग 15 मध्ये जरी वैभवचं नाव असलं तरी प्लेइंग 11 मध्ये तो खेळत नाहीये. एक मोठा खेळाडू आहे, उत्कृष्ट गोलंदाज आहे आणि फलंदाजी सुद्धा तंत्रशुद्ध करतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकलाय. नवा गोलंदाज प्रतीक याने आणि या चेंडूवरती धावबाद झालाय आदर्श करंजाचा खेळाडू संतोष मात्र संतोष दिला नाहीये तर असंतोष पसरवलाय आदर्श करंजाळी संघामध्ये. बघूया अजूनही उभारी मिळेल आदर्श क्रिकेट संघाला कारण अजूनही शेवटचं षटक बाकी आहे. हाणामारीचं कुटाकुटीचं षटक बाकी आहे. पुन्हा एकदा संतोष आउट झाला आणि त्याची जागा घेण्यासाठी सुद्धा संतोष काय म्हणतोस. रेषा ओलांडल्याशिवाय धाव होत नाही आणि काहीतरी केल्याशिवाय नाव होत नाही. काहीतरी करणं खूप गरजेचं आहे आणि आता माझ्यासोबत जोडले गेलेले आहेत कॉम्बॉक्स मध्ये समालोचन कक्षामध्ये सुदेशजी शिगवण सर आणि हा सोपा झेल घेतलाय ऋषी आणि पुन्हा एकदा एक झटका दिलाय रोशनच्या स्वरूपात. माघारी होऊन परतलाय रोशन निराश मनाने. आदर्श करंजाळी संघाचं नाव चर्चेमध्ये होतं कारण का गत वर्षीचा तो विजेता संघ आहे. चषकावरती नाव कोरलेलं आहे आणि आता मात्र बॅकफुटवर जाताना आदर्श करंजाळी संघ चर्चेत राहा मित्रांनो. आता मात्र रोशनाची जागा घेण्यासाठी जात आहे तो म्हणजे सचिन. पाहूया शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. अजूनही एक षटक बाकी आहे आणि बॅटिंग साठी आलेला आहे तो म्हणजे सचिन. स्ट्राईक वरती आपल्याला सचिन पाहायला मिळतोय. बॉलिंग बार वरती आपल्याला प्रतीक पाहायला मिळतोय. पाहूया कशा प्रकारे सामना करतोय प्रतीकाचा पुढील चेंडू रोशनसाठी आणि हा चेंडू सुंदर असा लेग साइडला भिरकावलेला चेंडू. मला वाटतं या चेंडूवरती चौकार सीमारेषे 1 बाउंड चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. डीजे प्लीज. आल्या चौकाराच्या मदतीने 4 धावा जोडलेल्या आहेत सचिन आणि पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फटकावलेला चेंडू. मला वाटते राहुल आणि या ठिकाणी राहुल कोणतीही चूक करणार नाही आणि या ठिकाणी झेलबाद होऊन परत तंबूत पोहोचतोय तो म्हणजे सचिन. सुंदर आपल्या फिल्डिंग पाहायला मिळाली ते राहुल याच्याकडून.
आणि तितकीच सुंदर गोलंदाजी प्रतीकाच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. धावफलक बघूया काय बोलते. धावफलक बोलते 22 धावा. आता सचिनाची जागा घेण्यासाठी जात आहे एक नौका गोल फलंदाज प्रेमाची आपण धावफलक 22 धावा. प्रेमाची आपण गोलंदाजी पाहिलीच असाल. हॅलो चेक. अतिशय सुंदर अशी आपल्याला गोलंदाजी प्रेमाची आपल्याला पाहायला मिळते. आता बघूया बॅटिंग मध्ये काय करत आहेत. पाहूया प्रतीक बॉलिंग मारवरती आपल्याला फक्त प्रतीकच पाहायला मिळते. गोलंदाज मार्कवर प्रतीक. स्ट्राईकला असेल एक जाणीमाना छोटासा खिलाडी. सुंदर असा चेंडू कार्पेट लेवलने क्षेत्ररक्षक काही सगळं 4 क्षेत्ररक्षण करतंय. चेंडू चालला सर घरंगळत आणि मला वाटतं येतोय खणखणीत चौकार. डीजे प्लीज. फास्ट आहे. कसं कान मंत्रात येतोय वारंवार. आणि ज्या गोलंदाजाने बॅटिंग मध्ये बॉलिंग मध्ये चांगलं प्रदर्शन केलं होतं असा प्रेमने मात्र सुंदर असा चेंडू पहिल्या चेंडूवरती चौकार मारलाय. मित्रांनो क्रिकेट असतं. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं कोणत्याही प्लेअरला कमी लेखू नये. कारण करोडोंचा हिरा जर का अंधारात हरवला तर त्याला मेणबत्ती 5 रुपयाची मेणबत्ती कामाला येते. करून दाखवलं प्रेमाने. गोलंदाजीमध्ये करिश्मा दाखवतो आपला. परंतु आता मात्र फलंदाजीमध्ये सुंदरशी बॅटिंगचा नजारा पेश केला. हलक्यातून ड्राईव्ह केला. चेंडू डीप मध्ये क्षेत्ररक्षक भरत होता. पाहिलं तर भरतकडून सहसा चूक होत नाहीये. परंतु प्रेशर मॅचचा प्रेशर असेल कारण इथून जिंकणारा संघ मात्र सुपर 4 मध्ये दाखल होईल. याच्या नंतरचा होणारा सामना असेल. हॅलो 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 थोडा आवाज द्या. जरा आवाज द्या. थोडा आवाज द्या. हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो. सुंदर चेंडूला दिशा दिली. पाठवून दिलाय सर क्षेत्ररक्षक चेंडूवरती. राहुल आणि चेंडूचा काही संपर्क नाही. चेंडू चाललाय सरळ सीमारेषे बाहेर येतोय. पुन्हा एकदा खणखणीत चौकार. डीजे रेडी राहायचं आता प्लीज. आता कुठे सामन्याला मजा यायला लागली कारण पाहिलं तर ह्या लढती आहेत. आता कुठे आपल्याला आदर्श संघाकडून गिअर चेंज करताना दिसत आहेत. आदर्श संघाचे फलंदाज मगापासून 3 षटक आपण पाहिला असाल तर एकदम संत गतीने चाललेले हे षटक होते 3. आणि या शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतोय काहीतरी आणि या ठिकाणी आता गिअर चेंज केलेले संतोषाने. पाहिलं गेलं तर माझ्या बरोबर समालोचक म्हणून लागलेत एक थोर क्रिकेटर म्हणता येईल. फरारे गावचे नंदू गाग सॉरी वावगर गावचे नंदू गाग यांचे सुपुत्र. पुन्हा एकदा पाहूया रडार मध्ये गेन. आणि आता मात्र चेंडूला सरळ सीमा शेष दाखवली आहे. सरळ चाललाय सीमा रेषा बाहेर. पुन्हा येतो खणखणीत षटकार. डीजे प्लीज. पांगारी वर्सेस साईनाथ क्रिकेट संघ देगाव. दोन्ही संघाचे कर्णधार चला नाणेफेकीसाठी प्लीज. आपल्या विनंती असेल पहिला कॉल असेल आपल्या वर एक षटकार आणि एक चौकार आलाय. 2 चेंडूवरती 10 धावांचं उच्चांक गाठलंय. एकंदरीत धाव संख्या होतीये माझ्या बरोबर किशोर खापरे लागली आहेत 36 धावा. पुन्हा एकदा स्लोअर 1 गेनचा फायदा उचलला. क्षेत्ररक्षक थोडीशी गडबड करतोय. प्रेशर मैदानाचा. राहुल आला आणि 1 धावा नक्कीच कंप्लीट केला. 102 मध्ये रूपांतर केले. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. संतोष मात्र ऐकत नाहीये. पाठवून दिलंय सरळ सीमारेषेपर्यंत. परंतु राहुलचं तेवढं क्षेत्ररक्षण खूप तगडं होतं. मागच्या मॅचमध्ये खूप लांबून आला होता. सीमारेषा आतमध्ये ठेवायचा होता चेंडू. प्रयत्नात मात्र सफळ झालं आणि 2 धावा मात्र आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण वाचवल्या. संतोष कडून देखील तितकीच सुंदर आपल्याला फलंदाजी पाहायला मिळते. आणि हा चेंडू मला वाटतं या ठिकाणी प्रतीकाने मनोजाने आपल्याला या ठिकाणी कमबॅक करताना दिसतोय. मनोज सलग षटकार चौकार खाताना हा 4थ्या चेंडूवरती मात्र आपल्याला विकेट आपल्याला पाहायला मिळते संतोषाची. पाहिलं गेलं तर नयन खूप सुंदर बॅटिंग त्यांनी केली होती. परंतु आता मात्र
थोडासा मोठा फटका, त्याला वाटलं असं वाईट जाईल, पूर्ण जागा दाखवून दिली होती, मागचे स्टंप दाखवले होते, परंतु मनोजकडे एक्सपिरियन्स आहे. बघायला गेलं तर हा एक्सपिरियन्स खेळाडू आहे. लेग साईडला ठेवला आणि मागून क्लीन बोल्ड केला. तितका तगडा आपल्याला फलंदाज देखील होता, परंतु काहीसं आपल्याला बॅट आणि बॉल मध्ये संपर्क दिसला नाहीये आणि या ठिकाणी आपल्याला विकेट गमावायला लागलेला आहे, तो म्हणजे आदर्श संघाचा संतोष याला. नंदू गाग यांची जर आपण आठवण केली तर नक्कीच अखिल भागनेवाडी क्रिकेट संघामध्ये हा या सुद्धा प्लेअरने एक काळ गाजवला होता. कुठे भेटलं तरी हा प्लेअर मात्र आपल्याला नक्कीच सांगून जाईल की एक काळ तुमचा, एक काळ आम्ही सुद्धा गाजवलाय. अजिंक्यतारा मित्रांनो, नाणेफेक चालू आहे या ठिकाणी. साईनाथ देगाव वर्सेस नवयुग क्रिकेट संघ पांगारीमध्ये अटीतटीची लढत असेल आणि नाणेफेक कोणाच्या बाजूने लागलाय? साईनाथ देगाव यांच्या बाजूने. आणि प्रथम काय आहे निर्णय? गोलंदाजी असेल. थँक्यू. वाईड चेंडू येतोय, गोलंदाजीचा निर्णय असेल. आमंत्रित केला नवयुग क्रिकेट संघ गोविंदवाडी यांना बॅटिंग साठी. आणि या वाईटच्या मदतीने धाव संख्या पुढे जाते, धाव फलक सांगते 39. अजूनही 2 चेंडू शेष आणि हा पुढील चेंडू, हा चेंडू सुंदर असा कट करून काढलेला चेंडू. कालचा दिवस जर आपण नयन पाहिला तर कालच्या दिवसामध्ये थोडासा चान्स होता, प्रत्येक संघाला जिंकण्याची आशा होती, परंतु आज मात्र तसं नाहीये. आज पाहिला गेलं हरणारा संघ फक्त स्वप्नच राहील त्याचं अजिंक्यतारा जिंकण्याचं. जिंकणाऱ्या संघाला मात्र आशा असतील. नॉकआउटचे मॅच त्यामुळे ह्या रंगतदार होतात आणि अजिंक्यताराने सर्व प्लेयरना ऑपॉर्च्युनिटी आहे. प्रत्येक सामना आपण 4 षटकांचा खेळवतोय. आज मात्र करो या मरो ही परिस्थिती आहे आणि या सुंदर समोरच्या दिशेने प्रेम याने खेळून काढला चेंडू. एक धाव पूर्ण, दुसरी धाव देखील पूर्ण आणि या 2 धावेवर समाधान मानत आहेत ते म्हणजे आदर्श संघाचे फलंदाज. पाहिला गेलं तर मला वाटतं आदर्श क्रिकेट संघाकडून 2 पहिले बॅट्समन स्वस्तात आउट झाले होते, परंतु आता मात्र मागच्या बॅट्समॅन सुद्धा चांगली कामगिरी केली आहे, करून दाखवतायत की हम भी किसी से डर नहीं. आदर्श संघ आदर्श देऊन जातोय तो म्हणजे संघर्ष संघाला. दोन्ही संघांमध्ये पाहिला गेला तर नाव आहे एका संघाचा आदर्श आणि एका संघाचा संघर्ष. म्हणजे एका बाजूने संघर्ष आहे आणि एका बाजूने आदर्श आहे. पाहूया कोणता संघ भारी असेल, हेवी असेल, आदर्श संघ असेल की संघर्ष संघ असेल. संघर्ष आता संघर्ष संघाला करावं लागेल की आदर्श संघाला आपला आदर्श कायम ठेवायचा असेल हे आता पाहावं लागेल आपल्याला. एकंदरीत धाव संख्या 43 धावांचं लक्ष असेल, 24 चेंडू आणि 43 धावांचं लक्ष असेल. पाहूया समीकरण काय असेल. या ठिकाणी आता झालेल्या नाणेफेकीमध्ये साईनाथ क्रिकेट संघ नाणेफेक विन झालाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. आमंत्रित केलंय नवयुग क्रिकेट संघ गोविंदवाडी यांना प्रथम बॅटिंग साठी. काल पाहिलं तर सुधीरचे बॅटिंग सुद्धा आणि त्याच्यानंतर संध्याकाळी स्टेटस लागले होते. बऱ्याच लोकांनी पाहिलं आणि खरोखरच त्याचा प्रबळ दावे तर होता. अफलातून बॅटिंग केली होती, अक्षरशः तुटून पडला होता. म्हणतात ना मित्रांनो, जंगलात राहून वाघाशी आणि मैदानात राहून माझ्याशी वैर घ्यायचा नसतो, हे दाखवून दिलं होतं सुधीर याने. अफलातून बॅटिंग केली होती. बऱ्याच ठिकाणी बरेच स्टेटस पाहिलं तर खूप बरं वाटलं की आपल्या अजिंक्यताराचा एखादा प्लेअर मोठा होतोय. मित्रांनो, अजिंक्यताराने काय दिलं हे जर आपण कोणी विचारलं तर नक्कीच मी सांगेन, अजिंक्यताराने 7 समुद्र पार ओळख दिली, बरेचसे प्लेअर घडवले. आता पाहिलं तर राहुल आगरे सुद्धा आपला दापोली तालुक्यामध्ये खेळतोय, हा सुद्धा अजिंक्यतारा खेळणारा प्लेअर होता. सह्याद्रीचा रोहित जाधव असेल, बाहेर टुर्नामेंट गाजवतोय, हा सुद्धा अजिंक्यतारामधून खेळणाराच प्लेअर होता. बऱ्याच प्लेअरची आपण नावं घेऊ ज्याने अजिंक्यतारा गाजवताय. पण एक म्हणतात ना, काळ गाजवणारे असतात, काही काळ गाजवणारे असतात आणि काहीने काळ गाजवलेले असतात. म्हणून तुमच्या क्रिकेटमध्ये तुमचा वर्तमान काळ महत्वाचा असतो मित्रांनो. भूतकाळात तुम्ही लिहिलेली कामगिरी जरी सुवर्णाक्षराने लिहिली तरी पण तुमचा वर्तमान काळ तुम्हाला सांगत असतो की तुमच्या वर्तमान काळातील खेळीवरती तुमचा जय पराजय अवलंबून असतो. आपण लढत पाहतोय आदर्श क्रिकेट संघ करंजाळी वर्सेस संघर्ष क्रिकेट संघ बागनेवाडी. एका बाजूला संघर्ष तर एका बाजूला आदर्श. बघूया फलंदाजीसाठी प्राचारण केले संघर्ष संघाने. राकेशांनी मित्रांनो, युट्यूब लाईव्ह जे प्रेक्षक बघतात त्यांना सांगावंसं वाटतंय मला की जिंकणारा संघ असेल तो सेमीफायनलच्या मॅच साठी दाखल होईल. हरणाऱ्या संघाची मात्र आशा या ठिकाणी ट्रॉफी जिंकण्याची आशाच राहणार आहे, एक स्वप्नच राहणार आहे. जिंकणारा संघ सेमीफायनल साठी दाखल होईल. पहिला संघ कोणता होतो? आदर्श असेल एका बाजूला आणि एका बाजूला संघर्ष. संघर्ष की आदर्श अशी लढत. एकंदरीत 4 षटकांमध्ये धावा उभ्या केल्यात.
42 जिंकण्यासाठी 43 धावांचं लक्ष आहे. कंपल्सरी चेस असेल, त्यामुळे हा सामना अट्टातटीची लढत आहे. पाहायला गेलं तर एकंदरीत आदर्श संघाकडून सुद्धा चांगला भरणा आहे आणि कालच्या प्लेयरची अनुपस्थिती होती असा प्रदीप आज मैदानात. काल आपण त्याला मिस केलं. अफलातून बॅटिंग जेव्हा कैलासवासी योगेश पाकने बॅटिंग करायचं तेव्हा हा प्लेअर खूप महत्वाचा, तेव्हापासून त्यांच्या रडारमध्ये येऊन हा प्लेअर त्याने अक्षरशः घडवला असा प्रदीप मैदानात. राकेशची जर बॅटिंग बघितली तर या वर्षाचा फॉर्म त्याच्यासाठी खूप सूट राहिलाय. बऱ्याचशा ट्रॉफीसाठी सुद्धा मेहनत घेतली. या अजिंक्यतारा मंडळाचा सेक्रेटरी सुद्धा आहे, त्यामुळे खूप मेहनत घेतली आहे. या ट्रॉफीसाठी जिंकायचं आहे, लक्ष आहे की ही ट्रॉफी जिंकायची आहे. ही मानाच्या ट्रॉफीवरती आपलं नाव कोरण्याचं नक्कीच नाव कोरण्याची संधी असेल. पाहूया सेमीफायनल मध्ये कुठला संघ दाखल होईल. पहिला संघ आदर्श की संघर्ष. पहिला चेंडू अमोल यांचा. मला वाटतं पहिल्या चेंडूवरती चान्स होता, झेल मिस केलेला आहे आणि या चेंडूवरती 2 धावा देखील पूर्ण केलेल्या आहेत. गोलंदाज आहे तो म्हणजे अमोल याला काही बॅटिंग मध्ये चांगलं करता आले नाही. बघूया बॉलिंग मध्ये काय प्रदर्शन करतोय हे पाहण्याजोगं राहणार आहे. आणि समोर तितका तुल्यबल असा आपल्याला फलंदाज पाहायला मिळतो तो म्हणजे राकेश. अमोल याचा पुढील चेंडू राकेशसाठी आणि हा सुंदर हाताने खेळून काढलेला चेंडू होता, परंतु या ठिकाणी आता मात्र सुरेख चेंडू ठेवला. पाहिलं तर ऑफ साइडला थोडासा वाईड यॉर्करचा प्रयास केला, न समजलेला चेंडू जाऊन विसावला. तोपर्यंत बिंदू चेंडूची सांगता झाली. या चेंडूवरती एकही धावा घेता आली नाही. त्या बनवायच्या एकंदरीत 43 धावा जिंकण्यासाठी लक्ष असेल. 24 चेंडूंचा खेळ आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ झाला. एकंदरीत धावा झाली आहेत 2. मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, जर पाहिलं तर 1983 मध्ये कपिल देवने मागे जाऊन तो झेल टिपला होता आणि 1983चं वर्ल्ड कप आपल्या नावावरती केलं होतं. त्याच्यानंतर 2024 मध्ये सूर्यकुमारने पकडलेला तो बाउंड्री लाईनवरचा झेल त्याची आठवण करून देईन. 98% चान्स साऊथ आफ्रिकेच्या बाजूने होता, परंतु झोल तो निर्णायक ठरला आणि 100% मॅच इंडियाने जिंकली होती. आडव्या बॅटने खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न, परंतु झेल महत्वाचे असतात. जर का तुम्ही झेल टिपले तर ती झेल सोडताय, तर तुम्ही ती झेल नाही तर तुम्ही ती मॅच सोडताय. पाहिला गेलात तर आव्हान थोडस जरी का छोटं मोठं असलं तरी पण तुमचं क्षेत्ररक्षण महत्वाचं, तुमचा फिटनेस महत्वाचा आहे. याच्यावरतीच तुमच्या संघाची जय पराजय अवलंबून आहे. मित्रांनो, पुन्हा एकदा लेग साइडला पाठवून दिलाय. पाहूया क्षेत्ररक्षक चेंडूवरती आहे का. पुन्हा एकदा चेंडू चालला सीमारेषेपर्यंत. तोपर्यंत एकाचं रूपांतर 2 मध्ये नव्हे 3 मध्ये होतंय, कारण आउटचा खतरा होऊ शकतो. आणि आता मात्र गच्चाळ कॉल. मित्रांनो, अनुपस्थिती असतं. काल हा बॅट्समन नव्हता, त्यामुळे थोडीशी गचाड पाहिलं. घेऊ की नको थांबवायचं होतं. पहिलं षटक चालू आहे, परतावं लागेल प्रदीपला मागे आणि संधी देऊया पुन्हा एकदा. डीजे वाजवा प्लीज. मिळते राकेशांनी ऋषिकेश याच्याकडून. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ओव्हरची वाटते समाप्ती झालेली आहे. धावफलक सांगतोय, धावफलक झालेले आहे 9 धावा. आता मात्र गोलंदाजी मार्कवरती येत आहे तो प्रेम याने. मागील काही मॅच पासून सुंदर असं आपल्याला प्रेम याचं प्रदर्शन पाहायला मिळाले. आता काय करतात प्रेम आपण बघूया. प्रेम पंचांच्या डाव्या हाताने गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते प्रेमाची. प्रेम याला काहीतरी आता वेगळं करायला लागेल.
जर आदर्शला सामना जिंकायचा असेल तर प्रेम याच्याकडे आणि हा चेंडू मला वाटतंय फुलटॉस चेंडू आणि या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळतं 4 धावा. डीजे प्लीज. मात्र थोडीशी खराब काहीसं कान मंत्र द्यावा लागेल, कारण सामन्याचं गणित सांगतं इथून जिंकणारा संघ सेमीफायनल मध्ये दाखल होईल, हरणाऱ्या संघाचं मात्र स्वप्न आणि स्वप्नच राहील. फ्री हिट असेल, राकेशला मात्र अपॉर्च्युनिटी असेल. पहिले 2 गोलंदाज महत्वाचे असतात, एकंदरीत धावा पोहोचतायत 14 धावांपर्यंत मजल मारता आले. दुसरं षटक प्रगतीवरती पहिला चेंडू नो आला. पाहूया दुसरा चेंडू कशा प्रकारे फेकत आहे तो म्हणजे प्रेम. आणि दुसरा चेंडू आणि हा चेंडू मला वाटतंय सुंदर बॉलिंग आपल्या पालमध्ये प्रेम याच्याकडून 1 धाव देखील पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव देखील आपल्या पूर्ण आणि या ठिकाणी थ्रो जरा लवकर असता तर नक्कीच आपल्याला रनआउट भेटला असता ऋषिकेशाचा. आणि या ठिकाणी 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. मागे जे प्लेयर प्रॅक्टिस करतायत त्यांना विनंती असेल जर का सापडला तर 5 रनाची पेनल्टी लावण्यात येईल. जरा बघा कोण आहेत आणि सांगा इकडे. मागे जे प्लेयर प्रॅक्टिस करतायत त्यांची नावं सांगा, कुठल्या संघाचे आहेत, कुठल्या संघाचे जरा सांगा बघून. मागे इकडे आम्हाला कळवा आतापर्यंत. मित्रांनो आपला नियम आहे बाउंड्रीवरती थांबायचं आहे, खेळायचं नाहीये कोणीच. नवयुग जरा सांगा तिकडे प्लेयर कोण खेळतायत, नोंद करा इकडे, नोंद पाठवा प्लीज. या पुढील चेंडू प्रेम याचा सामना करतो म्हणजे राकेश. कशा प्रकारे सामना करतो राकेश. हा चेंडू मला वाटतं लेग साईडला भिरकावला चेंडू. 1 धाव देखील पूर्ण. दुसरी धाव रोखलेला आहे ते म्हणजे राकेशाने आणि या ठिकाणी आपल्याला मिस फील्ड पाहायला मिळते. सह्याद्री चषकाचे सन्माननीय अध्यक्ष, सह्याद्री क्रिकेट मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष सचिनजी घडशी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आपल्याला विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हायचं आहे. सचिनजी घडशी. आता मात्र स्ट्राईक वरती आलेला आहे तो म्हणजे ऋषिकेश. पाहूया कशा प्रकारे सामना करतो प्रेमाचा. आणि या ठिकाणी काहीतरी रनअप मध्ये आपल्याला बिघाड पाहायला मिळते प्रेमाच्या. भावेशजी तिकडे प्लेयर कोण आहेत जरा बघा बाहेर आणि सांगा. ओके थँक्यू. सुंदर असा फिरकावला चेंडू. सुंदर सुंदर झेलू आणि आता मात्र टिपलाय. परतावा लागेल ऋषीला माघारी. ज्या बॅट्समननी सुंदरशी गोलंदाज बॅटिंग केली होती असा ऋषी मात्र मोठा फटका खेळून मोठा मासा गळाला. संधी असेल डीजेला. डीजे प्लीज. आज कुस्ती करावी लागणार आहे. पाहायला गेला तर 43 धावांचं लक्ष असताना कुस्तीच खेळावी लागेल मैदानात. प्रेम मात्र सुंदरशी कामगिरी करतोय. मित्रांनो ह्या अजिंक्यतारा चमचमत्या ट्रॉफीवरती नाव कोरण्यासाठी सुवर्ण संधी आहे. इथून जिंकणारा संघ मात्र फायनल मध्ये दाखल होईल. बॅट निकाडा घेतली होती क्षेत्ररक्षक. चेंडू खाली अनिल येईल. चेंडू मात्र नो लँड मध्ये दाखल झाला. 1 धावा नक्कीच कंप्लीट केली. पाहिलं गेलं तर दुसरं षटक अजूनपर्यंत प्रगतीवरती आहे. एकंदरीत 18 धावापर्यंत मजल मारता आली. पहिल्या चेंडूवरती एक चौकार मागेला होता मात्र कमबॅक म्हणावं तर असं मित्रांनो टाळ्या वाजल्या पाहिजेत या प्लेअर साठी. अजूनही राकेश आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय. आणि हा चेंडू मला वाटतं स्क्वेअर मारा वाईट स्वरूपात 1 धाव अतिरिक्त धाव आपल्याला पाहायला मिळते. उत्कर्ष विकास मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष त्याचप्रमाणे
अजिंक्यतारा ज्याने घडवला, वैचारिक वाद केले आणि अजिंक्यतारा भरण्यासाठी आपलं महत्वपूर्ण योगदान दिलं असे सन्माननीय विश्वाचे मिसाळ तुम्ही या ठिकाणी आलात. आपल्याला विनंती असेल की आपण स्थानापन्न व्हायचं आहे. पुन्हा एकदा मोठा गडी सोरवन, प्रेमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. स्लोरवन समजलं चेंडू वारंवार मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, दोन चांगला बॅट्समनना तंबूचा रस्ता दाखवला. यालाच म्हणतात मित्रांनो क्रिकेट. टाळ्या वाजल्या पाहिजे आणि डीजे सुद्धा वाढला पाहिजे प्लीज. क्षणाला तुम्हाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. तुमच्यातल्या सर्वोत्तम खेळाचे प्रदर्शन आपल्याला कसे साकार करता येईल त्या दिशेने आपल्याला विचार करावा लागतो. सुरेश भट असे म्हणतात, आयुष्य छान आहे पण थोडं लहान आहे. रडतोस काय वेड्या, लढण्यात छान आहे. स्कोर सांगतो 19 आतापर्यंत. लढण्यात छान आहे, काट्यातही फुलांची झुलती कमान आहे. उचलून घ्यावे ते दुनिया दुकान आहे. अरे जगणे निरर्थक म्हणतो तो बेईमान आहे. सुखासाठी कधी रडावं लागतं तर कधी हसावं लागतं. कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावून पडावं लागतं. म्हणून संघर्ष आज असू शकतो यशाचा सूत्र. स्वतः अनिल येतोय गोलंदाजी मार्कवर. पाहिला गेला तर 43 धावांचं लक्ष असताना एकूण 2 षटकांचा खेळ संपला. आतापर्यंत धावा स्कोरबोर्डवरती लावल्या 19. सुंदर पुन्हा एकदा प्लेअरला फसवलं. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु आता मात्र कमबॅक करतोय का आदर्श क्रिकेट संघ. संतोष डीप मध्ये आहेत, कोणतीही चूक नाहीये. पुन्हा एकदा मोठा गडी गारद. बॅक टू प्रविलियन. डीजे प्लीज. विश्वास नाही ठेवला चालेल, पण तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स, स्वतःवरचा विश्वास, त्याला आपण आत्मविश्वास म्हणतो, तो असला पाहिजे. तुम्ही तितक्याच ताकदीनं बलाढ्य संघाला हरवू शकता. पाहिलं तर संघर्ष आणि आदर्श दोन्ही संघांमध्ये एकामध्ये संघर्ष आहे तर एकामध्ये आदर्श आहे. आदर्श संघ आपला आदर्श राखेल का? पुन्हा एकदा बॅटने कडा घेतली होती. सर्व प्लेयरचा कर्णधार अमोलच्या हात मात्र डोक्यावर आले आहेत. कारण पाहायला गेला तर मोठा प्लेअरना तंबूचा रस्ता दाखवला होता आणि आता मात्र आदर्श संघ डिपेंडिंग चॅम्पियन सुद्धा आहे. हा संघ सुंदरशी खेळी करतोय मित्रांनो. म्हणतात ना मित्रांनो, सुंदर चेंडू, पुन्हा एकदा सुंदर चेंडू. आता मात्र ओळखलंय, जरी तू मित्र असशील तरी मी मित्र तुझा आहे, परंतु मॅच मध्ये नाही. आता मात्र कुस्ती खेळणार आपण. सुंदर चेंडू ठेवला, कारण ओळखले राहुलला. राहुलच्या खेळी हा ओळखतो की राहुल काय करतो. सुंदर चेंडू ऑफ साइडला ठेवला, वाईट यॉर्करचा प्रयास केला. निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता होतीये. डॉट चेंडू तुम्हाला सांगून देत आहे मित्रांनो. अरे तुम कौन है? तू फ्रेंड है तो मैं भी तेरा फ्रेंड है. तेरी खेल भी मैं जानता हूं, तेरे को मैं अच्छे से पहचानता हूं. टाकला सुंदर असा चेंडू, बॅट खाली आणि पाठवून दिला सरळ डीप मध्ये, सीमारेषे बाहेर. येतोय खणखणी षटकार.
मैदानामध्ये कधीही भेटा, ही तुम्हाला जोडी नक्कीच दिसेल. ज्याप्रमाणे सोन्या आणि बकासूरची जोडी आपल्याला मैदानात दिसते त्या हॅलो हॅलो सोन्या आणि बकासूरची जोडी आपण बैलगाडीच्या मैदानात पाहतो, त्याप्रमाणे राहुल आणि अनिलची जोडी आपण पूर्ण दिव्यात पाहतो. सुंदरशी जोडी, खिल्लारी जोडी म्हटलं तरी चालेल, मैत्रीपूर्ण हा जोड. परंतु आज मात्र एकामेकाच्या विरोधात अनिल आणि राहुल अशी लढत असेल. गोलंदाजी मार्कवर अनिल आणि फलंदाजीसाठी राहुल. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं. यार्कर लेवलचा चेंडूला दिशा दिला. डिप हॅलो 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 याला जरा बघ रे, काहीतरी कर. डीप मध्ये क्षेत्ररक्षक होता, त्या ठिकाणी खूप लांबून चेंडूवरती आला. परंतु सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. राहुलचं पाहिलं तर खूप फास्ट रनअप असतो, कारण पाहिलं पण त्यांना लॉंग मध्ये क्षेत्ररक्षण सुद्धा करताना डीप मधून अक्षरशः जीवाची ताळमेळ सांगत असते. काही सामना जिंकण्याची लढत खूप महत्वाची आहे. माझ्याबरोबर नयन जोडलेत, नयन गाग माझ्याबरोबर जोडलेत समालोचनासाठी. सुंदर चेंडू पुन्हा एकदा ऑफ साइडला. आता मात्र हलक्यात ड्राईव्ह केला चेंडूवरती. एक धावा नक्कीच प्राप्त केली. एकंदरीत मला वाटते तिसरं षटक समाप्त. आणि आता हव्यात 7 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. थोडा अटातटीचा सामना नक्कीच आपण पाहतोय, हाय व्होल्टेज, कारण इथून जिंकणारा सामना. मित्रांनो, या स्पर्धेमध्ये पाहिलं तर 4 ट्रॉफी आहेत. फर्स्ट पहिली ट्रॉफी, सेकंड, थर्ड आणि फोर्थ. म्हणजे इथून जिंकणाऱ्या संघाला एक तरी ट्रॉफी नक्कीच मिळणार आहे. आशा लागले सर्वांची मोठी ट्रॉफी जिंकण्याची. पाहूया कोणता संघ असेल. बलाढ्य संघ अजून या ठिकाणी बॅटिंग साठी येतील. बरेचसे संघ अजून खेळण्याचे बाकी आहेत. काल सुद्धा प्राण पणाला लावले संघाने. काही ना दोन्ही सामने हरावे लागले, तर काही ना सुंदरसे 2 सामने जिंकून मात्र पुढच्या फेरीत प्रवेश केलाय. गोलंदाजी मार्कवर रोशन येतोय. स्ट्राईकला असेल राहुल, नॉन स्ट्राईकला मात्र अजूनपर्यंत आपण पाहतोय भरत. सद्गुरू क्रिकेट मंडळाचे सन्मान्य अध्यक्ष विक्रमजी मोरे या ठिकाणी जोडलेत. मी आपल्याला विनंती करेन की आपण मान्य कक्षामध्ये दाखल व्हा प्लीज. पहिला चेंडू सुरेख चेंडू. वाईड यॉर्करचा प्रयास केला, पाठवून द्यायचं होतं. आता पुन्हा एकदा समीकरण बिघडलं. 5 चेंडू आणि 14 धावा. 5 चेंडू 14 धावा. मी म्हटलं होतं आधीच, कुठल्याही संघाला मित्रांनो कमी समजू नका. जरी आमचे प्लेयर छोटे छोटे असले तरी खूप खूप भारी आहेत. खरोखरच संघ सांगतोय की मी मगाशीच म्हणालो होतो मित्रांनो. आता मात्र खराब खूप बाहेर चेंडू ठेवला. वाईड यॉर्करचा वारंवार प्रयास केलाय. मित्रांनो, मी आधीच सांगितलं होतं की जरी का मुलं शाळा सोडून गेली तरी शाळा बंद होत नसते. पाहायला गेलं तर आदर्श संघामध्ये क्रिकेटचा भरणा होता. बऱ्याच प्लेयरनी संघाची साथ सोडली, परंतु संघ मात्र अजूनपर्यंत मैदानात दाखल. टाळ्या वाजल्या पाहिजेत मित्रांनो या संघासाठी. अक्षरशः संघ मात्र अजूनपर्यंत मैदानात आहेत. बऱ्याच प्लेयरनी संघाची साथ सोडली, परंतु संघ आज मात्र मैदानात ठाण मांडून आहे. पुन्हा एकदा सुंदर प्रयास केला. वारंवार वाईड यॉर्करचा प्रयास न समजलेला चेंडू विसावतोय. आता मात्र हाय व्होल्टेज ड्रामा आपण पाहिला. आता मात्र थोडीशी खराब फलंदाजी राहुल यांची म्हणावं लागेल. प्रेशर मित्रांनो, सेकंड इनिंग मध्ये जेव्हा तुम्ही बॅटिंग करत असता तेव्हा हर एक डॉट चेंडू तुमच्यावरती प्रेशर दबाव निर्माण करत असतो. इथे दाखवून दिलं 2 चेंडू निर्धाव ठेवलेत. दुसरा चेंडू वाईड आला होता. आणि आता मात्र झेल सुटला. इझी कॅच मित्रांनो. जे सोपं असतं ना ते सोपं करत जा. जे सोपं असं कठीण करत जाल तर तुमच्या अगदी सर्वच गोष्टी काठी नदीच्या काठावर बसलेल्या दिसतील. इथे अमोलने मात्र मोठी चूक केली. जीवदान मिळालं राहुलला. सुंदर असा चेंडू होता. चेंडू खाली अमोल होता. स्वतः कर्णधार पुन्हा एकदा डोक्यावरती हात, कारण मॅचचा प्रेशर सांगतोय. आता असतील 3 चेंडू आणि 11 धावांची गरज. हाय व्होल्टेज मॅच. इथून जिंकणारा संघ सुपर 4 मध्ये दाखल होईल. एका ना एका ट्रॉफीचा मानकरी नक्कीच असेल. पुन्हा एकदा सुरेख चेंडू ठेवला. वाईड यॉर्करचा वारंवार प्रयास केला.
राहुल जेव्हा मी बॅटिंग करत होतो तेव्हा तू कॉमेंट्रीसाठी होतास. ह्या चेंडूवरती मी सुद्धा फसलो होतो कारण मला हे चेंडू सापडतच नव्हते. मोठा फटका खेळण्याचा माणूस होता. आता तू बॅटिंगला आहेस, मी कॉमेंट्रीला आहे. हे असतं मित्रांनो क्रिकेट. दाखवून द्यायचं. आता 2 चेंडू. प्रेशर प्रेशर दबाव मित्रांनो, बॅटिंगचा दबाव सांगून जातोय. याच्यानंतरचा होणारा सामना असेल साईनाथ क्रिकेट संघ रोशन. आता मात्र कामगिरी करावं लागेल. 2 चेंडू आणि 11 धावांचं गणित. मित्रांनो संघर्षाला संघर्षच करावा लागतोय की काय. गोल्डन षटकार आणि गोल्डन चौकारांची गरज होती, परंतु आता जिंकण्याची आशा आणि स्वप्नच राहिलं मित्रांनो. पाहिला गेला तर सुंदरसं कमबॅक केलं. असं असतं गणित मित्रांनो. क्रिकेटमध्ये कॅल्क्युलेशन खूप महत्वाचं असतं. पाहिला गेला तर 43 धावांचं लक्ष असताना 11च्या सरासरीने तुम्हाला धावा बनवायच्या होत्या, परंतु ते कॅल्क्युलेशन बिघडलं. मोठ्या फटक्यांची आत्ताशबाजी करण्यासाठी आपण सामना मात्र एका हातीने निसटला आणि आदर्श क्रिकेट संघांकडे आदर्श घेण्यासारखं आहे. पाहिलं तर आपण सुंदरशी साथ दिली सर्व प्लेयरनी. यांच्याकडून सुद्धा कॅच सुटली होती आणि आता मात्र रिवर्सचा फटका पाठवून दिलाय सर सीमारेषा बाहेर. येतोय खणखणीत षटकार, परंतु ही षटकाराने सांगून जात आहे सामन्याचं गणित. जर का